रात्रंदिवस कष्ट करतो, ऊसही तोडतो, डोंगर दऱ्यामध्ये आपला व्यवसाय करतो. डोंगर दऱ्यात फिरणारा हा जातवा नसणारा, क्षत्रियासारखा लढणारा, प्रचंड प्रमाणात कष्ट करणारा हा धनगर बांधव यांचे दोन बंधू, गोयकर बंधू आणि हजारे बंधू आज आपल्या जीवनाशी खेळतायत. समाजाच्या लेकराला न्याय मिळावा. मला वाईट वाटलं इथं आलं, कारण उपोषण करताय. बिगडी फिगडी असतो तर हसून खेळून गेलो असतो, राजकारण्यासारखं असतं तर. त्यांची अवस्था भयंकर आहे आणि अशा परिस्थितीत मी त्यातून गेल्यामुळं ते खूप वाईट वाटतं की जीवाची बाजी आपल्या धनगर बांधवांसाठी लावली. माझे धनगर बांधवांना विनंती, समजून घ्या. वादविवाद, मतभेद, वैचारिक मतभेद असू शकतात, परंतु त्या लेकरांच्या पाठीशी उभा राहा. ते तुमच्या लेकरांसाठी लढायला लागलेत. त्यांची मागणी रास्त आहे की ST आरक्षणातून मराठ्यांना आरक्षण धनगर बांधवांना आरक्षण मिळालं पाहिजे. ही त्यांची मूळ मागणी आहे आणि कायदेशीर आहे. घटनेत धनगर बांधव ST आरक्षणामध्ये, तर त्यांना त्यांची मागणी मान्य झाली पाहिजे. त्यांना ते आरक्षण मिळालं पाहिजे, कारण ते कुठं कायदा सोडून, घटना सोडून बोलत नाही आहे. त्यांचा आहे तो हक्क ते मागायला लागले आणि सरकारनं यांच्या उपोषणाची दखल घेऊन धनगर समाजाला न्याय दिला पाहिजे. कारण धनगर समाजसुद्धा शेवटी काय असतं बरं का, राजकारण हे राजकारणाच्या ठिकाणी असतं, समाजकारण हे समाजकारणाच्या ठिकाणी असतं. परंतु त्या समाजातही खूप गरीब समाज, त्यांची मागणी घटनेच्या नुसार तर त्यांना मात्र न्याय मिळाला पाहिजे, ही माझी प्रामाणिक होती. उपोषणस्थळी यावं मात्र तिकडे आले नाही. मी प्रत्येक ठिकाणी राजकारण करायचं म्हणून करणाऱ्यातला पोरगा नाही. राजकारणी असता तर मग मी राजकारणी असतो तर बोललो असतो, ते असल्याचे. माझी एक इच्छा आहे उपोषण करता म्हणून की गिरीश महाजन काय आमचे शत्रू नाही आणि उगा इथं आंदोलनाच्या ठिकाणी आलो म्हणून त्यांच्याविषयी चिथावणी खोर बोलायचं असं. गिरीश महाजन साहेबांनी पालकत्व त्यांच्याकडे या जिल्ह्याचं असलं तर त्यांनी पालकत्व स्वीकारून या उपोषणकर्त्याला 100% भेट दिली पाहिजे. याच्यात राजकारण करण्याची काही आम्हाला गरज नाही आणि आम्ही करणार पण नाही. पण त्यांच्याकडे पालकत्व हे मानल्याच्या नंतर गिरीश महाजन साहेबांनी या लेकरांच्या चेहऱ्याकडे बघितलं पाहिजे की त्यांचे आज खूप दिवसापासून हाल चालले. त्यांनी येऊन त्यांना भेटून त्यांना उपोषणाच्या बद्दल विचारपूस 100% करून त्यांची मागणी मान्यच करायला पाहिजे. ही माझी प्रामाणिक भूमिका आणि प्रामुख्यानं मागणी आहे गिरीश महाजन साहेबाकडे की तुमच्याकडे पालकत्व आहे, तुम्ही पालकत्वाची भूमिका पार पडून या लेकरांना भेटून त्यांच्या मागणीचा विचार करून सरकारसमोर मांडून ते सोडवायला पाहिजे. ही मात्र माझी प्रामाणिक भूमिका आहे. मी उघड टीका करून राजकारण करणारा नाही. धन्यवाद. 10 वर्षाखाली म्हणजे आता जे सत्ताधीश आहे त्यांनी धनगर समाजाचा ST मध्ये समावेश करून घेण्याचं आश्वासन दिलं होतं. 10 वर्ष झालं ते सत्ता उपभोगतात, मात्र कुठं ना कुठेतरी दुर्लक्ष केलं असं वाटत नाही. मी तेच बोललो आता की मी राजकारण करायचं म्हणून कधीच बोलत नाही. मग माझ्यातून राजकारणात काही बदल नाही. ज्या व्यासपीठावर जाईन त्या व्यासपीठावर टीकाच त्यांच्यावर, असं नाही. परंतु त्यांनी 10 वर्षापूर्वी शब्द दिला होता की धनगर बांधवांना माझं सरकार जर आलं तर पहिल्याच कॅबिनेटमध्ये मी आरक्षण देईन. त्यांनी ती भूमिका पार पाडावी. फक्त माझं एवढंच विनंती त्यांना की या लेकरांच्या चेहऱ्याकडे बघा. शेवटी आमरण उपोषण ही डेंजर विषय असतो. हे समाजाच्या हितासाठी लढायला लागले, धनगर बांधवांच्या गोरगरिबांसाठी लढायला लागले. यांच्या पाठीशी समाजानंही उभा राहायला पाहिजे आणि सरकारनं सुद्धा यांच्याकडं लक्ष देऊन, इथं भेट देऊन स्वतः त्यांच्याशी चर्चा करून त्यांची मागणी ST आरक्षणाची मान्य केली पाहिजे. काही धनगर बांधव मराठा आरक्षणाला विरोध करण्यासाठी OBC प्रवर्गाला आरक्षण देऊ नये म्हणून उपोषण करतायत. त्यांचं याच्याकडे लक्ष नाही. त्यांना काय सांगणार? नाही, मी त्यांना विरोधकच मानलं नाही, त्याच्यामुळे सांगणार नाही. विरोधक जर मानला असतं तर सांगितलं असतं. नाही विरोधक नाही, मैत्रीपूर्ण काय सल्ला? काय मैत्रीपूर्णचं काय असतं माहिती आहे का? आता ते सध्या छगन भुजबळ मेन मुकादम, त्याच्यामुळं मुकादमाच्या हातात दोरे आहेत सगळे. मी राजकीय स्टेटमेंट कधीच करणार नाही. मी इथं धनगर समाजाच्या लेकराचंच बोलणार आणि मराठा समाजाच्या लेकराचंच बोलणार. ज्यांचा त्यांचा विषय ते का आले नाहीत, कमून आले नाहीत, हा त्यांचा प्रश्न आहे. मी नाही टीका करणार. परंतु मी मानवता, धर्म दाखवला, माणुसकी दाखवली. मला यावंसं वाटलं, भेटावंसं वाटलं. त्या बंधूचे सुद्धा फोन होते की तुम्ही आलाच पाहिजेत आणि मी धावत त्यांच्यापर्यंत आलो आहे की मला त्यांच्या जीवाची कळकळ होती, कारण मी त्यातून आलेलो आहे आणि त्या लेकराची मागणी मान्य व्हावी ही माझी अपेक्षा. मराठा धनगर एकजुटीचा विजय असा घोषणा दिली होती. पहिल्यापासूनच एकजूट आहे. कोण म्हणलं एकजूट नाही? धनगर बांधवांची, OBC बांधवांची गाव खेड्यात एकजूटच आमची. एक गोरगरीब मराठ्यांची, आमची सगळ्यांची एकजूटच आहे. हे आमचे नेते काही लढाचे नाहीत आणि त्यांचे काही नाही.